सुप्रभात. हा, आता मस्त चमकते आपला भाई. अमेझिंग. तू ओके ना डिक्स? हा, ताप नाही ना आला? मला कुठे काय झालं? तुला काय झालंय? म्हणजे फॉर चेंज तू काम करतोय, खात नाहीये. बस काय भाई, करतो ना आपण पण काम. एनिवे, मिस्टर देशपांडे ऑफिसला निघालेत. काका आलेत? कुठेत काका? अरे हा, तू पण मिस्टर देशपांडे ना? येस. नावडेज मला आप्पा मिस्टर देशपांडेच बोलतात. काय बोलतो भाई? तू तर म्हणजे ना कम्प्लीट वाटच लावून टाकलीस. आधी कांगारू बोलायचे, आठवतंय का? हा, म्हणजे असं ना तुझं प्रमोशन झालं बघ ना, कांगारू वरून मिस्टर कांगारू, मिस्टर देशपांडे. एनिवे, लीव दॅट असाइड. तुला एक काम करायचंय. करतोच आहे भाई काम. ते नाही, आज फुल डे मध्ये मी तुला जेव्हा पण कॉल करेन उचलायचा. हा भाई, तू कधी पण कॉल कर, आपण उचलणार. आपण वडापाव खात असलो ना तरी पण तुझा कॉल उचलणार. हा, ग्रेट. तिच्याचे एवढे भ्रमणध्वनी? काय झालं ग रिचा? माझा भ्रमणध्वनी ते खोलीतच होता. अगं सई, तू इमॅजिन नाही करू शकत, एवढी मोठी गडबड झाली आहे. म्हणजे असं काय झालंय? म्हणजे तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये एक वॅम्प येतेय. सई, जागी हो. यू नीड टू वेक अप यार. रिचा, अगं तू काय बोलतेस? मला नीट सांग ना, कळेल असं सांग ना. अगं ते सांगण्यासाठी आधी मला तुला भेटावं लागेल. तू मला लवकरात लवकर भेट. अगं पण माझं अजून सगळं आवरायचं राहिलंय. एक काम कर ना, तू घरी येऊ शकतेस का? हो, मी येते. हा. ए सई, तू एक काम कर, तू आधी डोळे मीट आणि माझं नाव घे, मी लगेच येईल तुझ्या समोर. रिचा, तू बरी आहेस ना? सई, जस्ट बिलीव्ह इन मिरेकल्स यार. तू पटकन डोळे बंद कर आणि माझं नाव घे, मी लगेच तुझ्या समोर येईल. बरं, ठीक आहे. रिचा, उघड आता डोळे. तू खरंच आलीस? हो अगं, काम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना. ते सगळं ठेव ग. अगं, मी आणि नचिकेत, मिस्टर अँड मिसेस देशपांडे. ऐकायला किती छान वाटतंय ना. अगं, आणि आता ऐक, काही दिवसात मला माझी सही सुद्धा बदलावी लागणार आहे. सई, तुला वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये. एवढी पुढची स्वप्न नको बघूस तू. अगं, का नको बघू? स्वप्न बघितल्याशिवाय ते पूर्णच होत नाही. मला माहितीये तू अप्पांमुळे म्हणतेस, पण नचिकेत नक्की अप्पांना तयार करेल. सई, मी अप्पांबद्दल नाही बोलत आहे. तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ग हे सगळं. म्हणजे गडबड आहे, खूप मोठी गडबड आहे. अगं रिचा, मगाचपासून तू फक्त म्हणतेस की गडबड आहे. काय गडबड आहे ते तर सांग ना. सई अगं, मी जे पाहिलंय ना ते तू पाहिल्यानंतर तूही टेन्शन मध्ये येशील. असं काय बघितलंय रिचा तू? तू आधी बस. हे बघ. काय हे? बघ. भाई, 500 रुपये दे ना. का? काल दिले ते कुठे गेले? हा, अरे ते काल आपल्याला जाम भूक लागली ना, तर मोठा पिझ्झा मागवला, त्यामुळे संपले. घे. एनिवे, माझ्या कॉलचं लक्षात आहे ना? हा भाई, अरे तू कधी पण कॉल कर, एका रिंगवर तुझा कॉल उचलणार आपण. हा, गुड. चल बाय. हा, चल. फोन रिसीव्ह कर माझा. काय झालं भाई? अरे अजून तू घराच्या बाहेर पण नाही गेला, लगेच काय फोन रिसीव्ह कर. तुला बोललो ना, कॉल केला की फोन रिसीव्ह करायचा. कर.
हॅलो हॅलो. भाई भाई हॅलो भाई. कोण आहे ही गॅब्रिएला? आता कळलं इतक्या सकाळी का आले मी इथे निघून? बघितलं ना किती चिटकून उभी आहे ती. लाज नाही वाटत का ग हिला? निर्लज्ज कुठली. पकडून ना असे फटके द्यावेसे वाटतात तिला. आणि या पोस्ट मध्ये तिने नॅकला पण टॅग केलंय, पाहिलं ना? आणि कॅप्शन बघितलं का काय टाकलंय तिने? काय काय केलंय? लँडिंग इन मुंबई, मिसिंग यू नाची. यार नॅक असं 2 टायमिंग करेल वाटलं नव्हतं मला. मला तर वाटतं या दोघांचं नक्की अफेअर आहे. मला फुल डाऊट आहे. डाऊट काय, कन्फर्म आहे. ए रिचा, हे बघ नचिकेतने इथे खाली काय लिहिलंय? काय? तिला विमानतळावर घ्यायला जाणार आहे. हो यार, आता असा कसा घ्यायला जाणार आहे तो तिला? हा मी त्याला विचारतेस ही कोण आहे गॅब्रिएला म्हणून. हा विचार कॉल कर त्याला. हे धर. आपण टाइप केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आपण टाइप केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. अगे काय झालं? कुणाशी तरी बोलतोय तो. कोणाशी तरी काय? नक्की तिच्याशीच बोलत असेल. लँड झाली असेल ना आता ती. विचारत असेल तिला कधी घ्यायला येऊ म्हणून. असा कसा जाईल तिला घ्यायला? मी बोलतेच आता त्याला. मला ना खूप कॉल्स येत आहेत. मग उचल ना भाई. तू बोलत राहा. यू कंटिन्यू. बोलत राहा. ठीक आहे हा. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त. रिचा, नचिकेतने फसवलंय मला. मी नाही सोडणार त्याला. तू चल माझ्या बरोबर. अगं पण कुठे? कुठे? त्याच्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे मी त्याला की का वागला तो माझ्याशी असं, का खेळला माझ्या भावनांशी. पण आता तर तो एअरपोर्टला गेला असेल ना? अगं हो, पण तो तिथून परत कार्यालयात येईलच ना. आज बघ मी त्याची काय अवस्था करते ते. आप्पा केतकरांची नात काय करू शकते ना हे आज कळेल त्याला. अगं म्हणजे एक्झॅक्टली प्लॅन काय तुझा? त्या गॅब्रिएला घेऊन नाचणार असेल ना सगळीकडे. त्याच्या आधीच त्याला जमिनीवर आणते की नाही बघ तू. आज सोडणार नाही मी त्याला. रिचा, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. काय? माझ्यामुळे? मी काय केलं आता? काय केलं म्हणजे? काय गरज होती ते निरंजनचं प्रकरण सुरू करायची? त्याच्यामुळे नचिकेत दुखावला गेला म्हणून हे गॅब्रिएलाचं प्रकरण सुरू झालं. ओ मॅडम, तुला काय वाटतंय या 2 दिवसात त्यांनी गॅब्रिएलाला डेट केलं आणि अचानक तिला असं इथे बोलून घेतलं? हो, माझ्या वागण्यामुळेच दुखावला गेला असेल तो. असं काही नाही या. त्याचं ना खूप एक जुनं अफेअर असणार आहे. बघ ना, बघ फोटो मध्ये बघ. थोडं वेगळं नाही दिसत आहे का नाक तुला? हे खूप आधीपासूनचं अफेअर आहे त्याचं. म्हणजे हिच्याशी सुरू असताना त्याने इथे माझ्याकडे प्रेमाचं नाटक केलं. हो ना यार, मला पण वाटलं नव्हतं यार नॅक असा निघेल म्हणून. चेहऱ्यावरून तसा खूप भोळा दिसतो नाही? रिचा, त्याला हे सगळं खूप महागात पडणार आहे. सई केतकर काय बावळट वाटली त्याला? मनात आल्यानंतर या मराठी मुली काय करू शकतात ना हे कळेल त्याला. गॅब्रिएला काय आज सगळ्यांसमोर त्याची अशी अवस्था करते ना की आयुष्यभर लक्षात राहील. रिचा तू बस, मी आलेच आवरून. आज खरंच सैनी त्या गॅब्रिएलाची वाट लावली पाहिजे. गॅब्रिएला सबातिनी काय दिसायची. आणि ती जितकी छान दिसायची ना तितकी छान जोरदार टेनिस खेळायची. तुमची फेवरेट वाटतं. हा, मला न विचारता माझी का तुम्ही घेतली बाई? न विचारता घेतली म्हणून तर कळलं ना की तुम्ही कविता करता. धोत्रे, तुम्ही ऑफिसमध्ये कशासाठी येता हे लक्षात आहे ना तुमच्या? काय तुम्ही समोर असालात ना की मला सगळंच विसरायला होतं. तो क्वालिटी रिपोर्ट कधीपर्यंत मिळेल मला? देतो ना,
अर्ध्या तासात आत्ता. तुम्ही काय काळजी करू नका. अरे गुड मॉर्निंग नचिकेत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुम्ही दोघं जरा माझ्या केबिनमध्ये येता? हो येतो ना. थँक्यू. आता त्याला कळेल सई केतकरला फसवणं एवढं सोपं नाहीये. आज चांगलीच वाट लाव त्याची. सई, त्या कांगारूच्या कार्यालयात संगणकावर पाठवायची माहिती सगळी लिहून तयार आहे ना? हो अप्पा, काम सुरू आहे. संपवा संपवा लवकर. कोणालाही बोट ठेवायला जागा द्यायची नाही, कळलं? हो हो. कुठे निघालात दोघी? गॅब्रियाला बघायला. कोण आहे ही गॅब्री गुबरी? गॅब्री गुबरी नाही ग, गॅब्रिएला. हा तीच कोण आहे? तेच ना आजी, तेच बघायचंय ती कोण आहे. हो का? चल रिचा चल. चल. नाही, बघून या तुम्ही कोण आहे ती गॅब्री. एला. हा तेच. कोण असेल ही गॅब्री गुबरी? आपली गुजरात कन्साइनमेंट निघाली. आज सकाळीच गेली जेव्हा स्टाफ होता तेव्हा. काका, हां अनुश्री फूड्स त्यांचा क्वालिटी रिपोर्ट तो रेडी आहे. लगेच करतो. एनिवे मी जातो आता, आणि कोणी इथे आलं किंवा कोणी फोन केला विचारलं माझ्याबद्दल तर सांगा की मी गॅब्रिएला सोबत मीटिंगमध्ये. चालेल. हॅव अ नाईस डे. गॅब्रिएलाचं आत्ता नाव काढलं आणि ह्याला मिळाली पण. नशीब असतंय की काचा. अरे थांबा, कोण आहे भाई? हा बोल भाई. वाय डिडंट यू पिक अप माय कॉल? हा पिकअप आता पिकअप. हा फोन का नाही उचलला असं विचारतो मी. अरे भाई टॉयलेटला गेलो होतो. मग तिथे फोन घेऊन जायचा. ए शी घाणेरडा, काहीतरीच काय. तू घाणेरडा. ना टॉक टू मी. भाई बोलतोच आहे ना. अरे सकाळपासून तुझ्याशीच बोलतोय. आपण ना फोनवर बोलायचं ना रेकॉर्ड ब्रेक केला असेल आतापर्यंत. हा त्याचा मेडल देतो तुला. नाव कीप टॉकिंग. हे भाई कीप टॉकिंग काय? तुझ्याशी काय बोलणार आपण? तू काय रिच आहे दिवसभर बोलायला तुझ्याशी? तुझी इच्छा असली तरी ती कुठे बोलते तुझ्याशी? भाई ऐसा मत बोल. बोलेल रिचा एक दिवस आपल्याशी, पण अपना भी टाइम आएगा. तू तुझ्या विलेजची गोष्ट सांग. भाई विलेज म्हणजे गाव ना? हा गाव. आपलं गाव ना जाम भारी आहे. म्हणजे असं डोंगरांच्या मध्ये कोकणात, तिकडची ती लाल माती. भाई तू बघशील ना वेडा होऊन जाशील. लाल माती? हो भाई. मस्त सुंदर गावात माझं एक छोटस घर आहे. बाजूलाच एक गोठा आहे मस्त. त्यात एकदम छोट्या छोट्या मस्त म्हशी आहेत. आणि त्या दोघींची नावं पण आपणच ठेवली ना का बाई? म्हशी म्हणजे बफेलो. हा बफेलो बरोबर. भाई एकीचं नाव रंगी ठेवलंय, एकीचं नाव संगी ठेवलंय. ऑलराईट. भाई तुला ना माझ्या गावी घेऊन जाईल. तिकडे मस्त ना आपण नदीत आंघोळीला जाऊ. Yeah, I know. Yeah. बस थांबा. बघ आता सुद्धा कोणाशी तरी भ्रमणध्वनीवर बोलत होता तो. कोणाशी तरी नाही, तिच्याशीच बोलतोय तो गुलू. याला भ्रमणध्वनी केला तर एकतर उचलत नाही, नाहीतर व्यस्त तरी लागतोय. सई, आपण एक काम करूयात ना. चल त्याच्या ऑफिस मध्येच जाऊया. चल आज काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. चल. तुमची जर हरकत नसेल तर गॅब्रिएला सबातिनीचा फोटो असलेली वही मला आणून द्याल? कुठेही मिळेल तुम्हाला ती. मी कशाला आणून देऊ?
काय माहिती का, तुम्ही मला आणून दिली ना तर मी ती आयुष्यभर जपून ठेवीन. वहीमध्ये पिंपळचं पान ठेवतात ना तशी. धोत्रे, लंच टाइम व्हायच्या आत मला माझे सगळे रिपोर्ट्स हवेत. हो देतो ना, अर्धा तासात देतो, आत्ताची आत्ता. काळजी करू नका. धोत्रे काका, नचिकेत कुठे आहे? अरे सई, तू कशी काय अचानक? काका थोडं काम होतं त्याच्याकडे. कुठे आहे तो? तो कुठेतरी बाहेर गेलाय. बाहेर गेलाय? कुठे गेलाय काही माहिती आहे? गॅब्रिएला म्हणून कोणीतरी होती, तिच्याबरोबर जेवायला गेलाय. अरे काय झालं हिला? काही नाही काका. सई अगं थांब. भाई एक नंबर हा भाई, एक नंबर काम केलंय तू. जाम भारी. फार काय नाही रे, थोडं डोकं लावलं दॅट्स इट. हा पण ते जाम भारी होता. म्हणजे दिवसभर फोन बिझी ठेवला आणि फ्रेंडबुकला तो फोटो टाकला. भाई मला तर वाटतं ना, आता वहिनीची खात्रीच पटली असेल ती गबरी तुझ्या मिठीत असल्याची. मला तर वाटतं ना, वहिनी एवढं रडली असेल, एवढं रडली असेल ना, त्या गबरीचं नाव ऐकून ती अख्खी बाटली भरली असेल. भाई गबरीची आयडिया एकदम जबरी होती. हा गबरी नाही, गॅब्रिएला. हळू बोल ना, पण काहीच कळलं नाही मला. परत सांग. गॅब्रिएला. जाऊ देत, जाऊ दे भाई. पण तू जाम भारी आहेस. हा म्हणजे तुझ्या वाकड्यात जाण्यात ना काही पॉइंटच नाहीये. तू वाजवून टाकतोस डायरेक्ट. यु नो, आय वॉन्ट हर टू नो हाऊ इट फील्स. यु नो, ते निरंजनचं नाव ऐकलं काय झालं ना, इट्स हॉरिबल डिक्स. ते दुःख ना तिला कळलं पाहिजे. हा कळलं पाहिजे भाई. पण तू डेमो देऊन टाकला डायरेक्ट. आता पुढे काय करणार आहे? हा पुढे प्लॅन अजून बाकी आहे. हे काय प्लॅन आहे? नेक्स्ट मूव देवकी करेल. हे? देवकी म्हणजे आजी? ती पण आहे टीम मध्ये? ऑफकोर्स. देवकी पहिल्यापासून माझ्या टीम मध्ये आहे, मी इथे आल्यापासून. इनफॅक्ट देवकी माझ्या टीमची कोच आहे. हा मास्टर ब्लास्टर. अँड दिस टाइम प्लॅन मध्ये तू पण आहेस. मी पण आहे. येस. भाई मी काय करायचंय मला सांग. डिक्स, क्लायमॅक्स तुलाच करायचा आहे. भाई म्हणजे माझा जाम मोठा रोल आहे. येस ऑफकोर्स. आता साईज मोठा, मग रोल पण मोठा. हा सई, अगं काय ग, नचिकेतशी तुझं काय भांडण झालंय का? नाही, असं का विचारतेस तू? नाही अगं, त्या गॅब्री गुबरीला भेटायला गेली नाहीस का तू? मला वाटलं नचिकेतने तुला पण बोलवलं असेल. तुला कसं माहिती तिच्याबद्दल? आज भेटली ना मला. काय? तू कुठे भेटलीस तिला? इथे आपल्या घरी. म्हणजे दुपारी तू नव्हतीस ना, तेव्हा नचिकेत तिला घेऊन आला होता इकडे. काय? अगं आणि हो, बरं झालं हे वर खोलीत झोपले होते, मग इथेच जेवली ती. तुला काहीच माहित नाही? नचिकेत काहीच बोलला नाही तुला? त्याला कुठे लक्षात आहे सई नावाची एक मुलगी अस्तित्वात आहे म्हणून? मला वाटलं माहित असेल तुला, ती इथे आली होती हे. कशी आहे ग आजी ती? अगं खूप गोड आहे. म्हणजे निळे निळे डोळे, सोनेरी केस, अगदी बाहुलीच आहे. आणि गोरी तर इतकी आहे की काही विचारूच नकोस. माझ्यापेक्षाही जास्त गोरी आहे का? हो ना, म्हणजे अगदी गुलाबी गुलाबी, गोबरी गोबरी, लोण्यात कुंकू मिसळल्यावर दिसतो ना तशा रंगाची आहे. किती वेळ होती ती इथे? बराच वेळ होती. आणि नचिकेतची किती बाई काळजी तिला. त्याला खाताना जरासा ठसका लागला ना, तो लगेच स्वतःच्या हाताने पाणी पाजलं तिने. हो का?
हो अगं, खूप जुनी मैत्री आहे ना म्हणे त्यांची. दोघं जण एकत्रच शिकलेत. आता इथे नोकरी शोधते ती. काय? हो, आता नचिकेतकडेच राहणार ती. बरं झालं बाई, तुला एक तुझ्या वयाची मैत्रीण मिळाली. नचिकेतला कसं मराठी शिकवलंस ना, तसं आता तिलाही शिकव. छे, मी नाही शिकवणार तिला मराठी. मला काही दुसरी कामं नाही आहेत. बरं जाऊन दे, मराठी नको शिकवस तिला. हे पण सई, आपल्यासारखा पेहराव करायला शिकव तिला. का? अगं, मला फारच वाह्यात कपडे घातले होते माहिती ती. पुरुष घालतात ना तसा एवढूसा असा तो गंजी फ्रॉक का काय, आणि पाटलून म्हणशील तर अगं बघायला. पण आता जाऊन दे, काय करणार ना, त्यांची संस्कृतीच तशी आहे म्हणल्यावर आपण काय करणार. आजी, ती असे कपडे घालून नचिकेत सोबत फिरत होती. बघ ना, मी काय म्हणते, तू तुझे कपडे दे आता तिला थोडे. आता ती इथे राहणार म्हणल्यावर द्यावेच लागतील ना. खोळी ग खोळी. प्रेम कुणाचंही असो, असंच वेळ असतं.